नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संपूर्णतः सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हणून सिक्कीमच्या नावाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घोषणा. सहकार आणि खासगी क्षेत्र एकाच वेळी पूर्ण क्षमतेने सुरू राहिल्यास निकोप स्पर्धा निर्माण होऊन गुणवत्ता वाढेल, मुख्यमंत्र्यांचं मत. उपेक्षित घटकांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणाऱ्या सहकारी बँकांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं आवश्यक, शरद पवार यांचं प्रतिपादन. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची फेरनिवड. पिंपरी चिंचवड इथे भरलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप. यंदाच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी 25 मुलांची निवड. महाराष्ट्रातल्या 4 जणांचा समावेश, दोघांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर. आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी क्रिकेटपटू अजित चंडीला याच्यावर आजन्म बंदी घालण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची घोषणा. आणि आता सविस्तर वृत्त. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हणून सिक्कीमच्या नावाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीम इथं केली. राज्यांच्या कृषी मंत्र्यांच्या संमेलनात ते बोलत होते. मृदा आरोग्य कार्ड योजना जनआंदोलन व्हायची गरज आहे, तसंच सेंद्रिय शेतीचं वारं पूर्ण देशभर पसरण्याची गरज आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. पीक विमा योजनेशी जास्तीत जास्त शेतकरी जोडले जाण्याची गरज असून प्रगतिशील शेतकऱ्यांचं काम एकाच पोर्टलवर व्हायला हवं, असंही ते म्हणाले. देशातल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. कृषी क्षेत्रातल्या सुधारणांविषयी चर्चा करण्यासाठी आपण इथे जमलो असून देशातल्या करोडो शेतकऱ्यांच्या अपेक्षा घेऊन आपण इथे आल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सिक्कीम सेंद्रिय शेती अभियानाच्या बोधचिन्हाचं आणि पुस्तिकेचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. ईशान्येकडच्या जनतेच्या विकासाबाबतच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. सहकारी साखर कारखाना सुरू राहणं ही काळाची गरज असून सहकाराच्या भावनेनं आणि शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना चालवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातल्या विठेवाडी इथे वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला, त्यावेळी ते आज बोलत होते. सहकार क्षेत्र उद्ध्वस्त झालं तर खासगी क्षेत्राची मक्तेदारी निर्माण होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होईल. सहकार आणि खासगी क्षेत्र एकाच वेळी क्षमतेनं सुरू राहिल्यास निकोप स्पर्धा निर्माण होऊन गुणवत्ता वाढेल, नव्या तंत्राचा वापर होऊ शकेल आणि शेतकऱ्यांना लाभ होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. नाशिक जिल्ह्यातल्या प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची फेरनिवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि केंद्रीय निरीक्षक सरोज पांडे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत ही घोषणा झाली. दानवे यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ 3 वर्ष असेल. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आपला पक्ष करत आहे. शासनानं दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलेला पॅकेजचा लाभ गरजूंना मिळावा, यासाठी पक्ष काम करत असून त्यासाठी यंत्रणाही उभी केल्याचं दानवे म्हणाले. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगावचा प्रश्न अजूनही सुटला नसल्याबद्दल साहित्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी खंत व्यक्त केली. पिंपरी चिंचवड इथल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात ते आज बोलत होते. कलेशी मैत्री करा, कारण कलेमुळे जिवंत राहण्याचं महत्त्व कळेल, असं ज्येष्ठ कवी जावेद अख्तर यांनी यावेळी सांगितलं. जगण्यासाठी एक तरी कला शिका, असं आवाहन त्यांनी केलं. सध्याच्या तरुणांमध्ये नवी ऊर्जा असल्याचं ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे, त्याचा पाठपुरावा करू, असं तावडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, आमदार नीलम गोरे, साहित्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप सोहळा झाला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉक्टर कलबुर्गी यांच्या हत्येचा तीव्र निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतच्या प्रस्तावावर केंद्राने त्वरित निर्णय घ्यावा म्हणून राज्य सरकारनं पाठपुरावा करावा, सीमावासियांना न्याय मिळवून द्यावा, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारनं सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी कळकळीची विनंती सरकारला करण्यात येत असल्याचे ठरावही मंजूर करण्यात आले. सामान्य माणसाला मदत करणाऱ्या, त्यांचं हित जपणाऱ्या उपेक्षित घटकांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणाऱ्या सहकारी बँकांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या शताब्दी महोत्सव सांगता समारंभात ते कोल्हापूर इथे आज बोलत होते. सहकार चळवळ ही समाजातल्या दुबळ्या घटकांसाठी चालवली जाणारी चळवळ आहे. समाजातल्या उपेक्षित वर्गाला पाठबळ देण्याचं काम सहकारी बँका करतात. अशा बँकेच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेनं सहानुभूतीचा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे असं पवार म्हणाले. सहकार आणि पणन मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सध्या शेतकरी अडचणीत आहेत. अशा स्थितीत कर्ज वितरणातला ठराविक हिस्सा बँकांनी शेतकऱ्यांसाठी राखून ठेवावा असं आवाहनही त्यांनी दिलं. जनतेनं 5 वर्षांसाठी निवडून आणलेल्या सरकारच्या कामगिरीबाबत केवळ 1.5 वर्षात निष्कर्ष काढणं चुकीचं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. आज कोल्हापुरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाच वर्षासाठी निवडून आलेल्या सरकारचा निष्कर्ष एका वर्षात काढू नये. नवीन लोक आहेत, लगेचच्या लगेचच आपण काहीतरी एक प्रश्न शेवटी अर्थव्यवस्था काय म्हणते ह्याच्यावर सगळ्या देशाचं चित्र आहे. राष्ट्रपती होण्यासाठी आवश्यक संख्याबळाच्या तुलनेत आमच्या पक्षाकडे मोजके सदस्य आहेत. या जोरावर ही निवडणूक लढवता येण्यासारखी नसून वास्तवाचं भान असल्यानं आम्ही अवास्तव अपेक्षा करत नाही असं पवार यावेळी म्हणाले. वस्तू आणि सेवा कर धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आपली भूमिका सकारात्मक राहील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच राज्यकर्त्यांनी एकसंघ भावनेनं सरकार चालवणं गरजेचं असून शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळावा यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत असा सल्लाही पवारांनी यावेळी दिला. 2015च्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी 25 मुलांची निवड झाली असून यात 22 मुलं आणि 3 मुलींचा समावेश आहे. 2 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातल्या 4 जणांचा पुरस्कार विजेत्यात समावेश आहे. 4 मित्रांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना स्वतःचे प्राण गमावणाऱ्या महाराष्ट्राच्या 15 वर्षाच्या गौरव सहस्त्रबुद्धेचा भारत पुरस्कारानं मरणोत्तर सन्मान करण्यात येईल. राज्यातल्या वैभव घंगारे, निलेश भिल, मोहित दळवी यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रतिष्ठेचा गीता चोप्रा पुरस्कार तेलंगणच्या 8 वर्षाच्या शिवमपेट रुचिताला देण्यात येईल. उत्तराखंडच्या अर्जुन सिंगला संजय चोप्रा पुरस्कारानं गौरवण्यात येईल. येत्या 24 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातल्या कुंभविली गावाजवळ एक बंद असणाऱ्या कंपनीला आज सकाळी लागलेली आग विझवण्यास अग्निशमन दलाला दुपारी यश मिळालं. या कंपनीमध्ये असलेल्या फायबरच्या सामानाला आग लागल्यामुळे मोठी वित्तहानी झाली. शिवाय यामुळे आग भडकण्यास मदतही झाली. कंपनी बंद असल्यामुळे या आगीमध्ये कुठली वित्तहानी झाली नाही. खालापूरमध्ये बंद असलेल्या कंपन्यांना आग लागण्याची 3री घटना असून आग लागण्यामागची कारणं पोलिसांनी आणि नगरपालिकेनं शोधून काढावी अशी मागणी इथले नागरिक करत आहेत. मुंबईतले सर्व मोकळे भूखंड मुंबई महानगरपालिकेकडेच राहिले पाहिजेत अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबईतले 1068 मोकळे भूखंड कोणत्या ना कोणत्या कारणानं गिळंकृत करायचा शिवसेना भाजपाचा डाव असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. मुंबईतले सर्व मोकळे भूखंड सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध व्हावेत असा काँग्रेसचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं. माजी आमदार सुरेश शेट्टी, मनपा विरोधी पक्षनेते बाळा आंबेडकर यांनी उपस्थित होते. नांदेड इथल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या शेतकरी विकास पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. अमिता चव्हाण सुरुवातीलाच बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित 20 जागांवरही शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार निवडून आल्यानं अशोक चव्हाण यांच्या पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालं. निर्यातीतल्या मोठ्या घसरणीचा परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर झाल्यानं निर्देशांक 267 अंकांनी घसरला. दिवसअखेर बाजार 24,188.37 या 20 महिन्यांच्या नीचांकावर बंद झाला.
चीनच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीविषयी चिंता, रुपयाच्या किमतीतली घसरण यामुळे बाजारात नरमाई होतीच. वाढलेली व्यापारी तूट आणि निर्यातीतल्या घसरणीच्या आकडेवारीमुळे त्यात अधिकच भर पडली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 87 अंकांनी घसरला. आशियाई बाजारपेठेतले हाँगकाँग, जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया शेअर बाजाराच्या निर्देशांकातही घसरण नोंदवली गेली. चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन अर्थात कोसिया या राष्ट्रीय लघु उद्योग संस्थेच्या वतीनं गेले 3 दिवस ठाण्यात व्हेंडक्स 2016 या औद्योगिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. 16 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टार्टअप इंडिया अँड स्टँडअप इंडिया योजनेचं उद्घाटन झालं. त्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात पश्चिम रेल्वे, माझगाव डॉक, कोकण रेल्वे, खादी ग्रामोद्योग आदी उपक्रम तसंच मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातले सुमारे 100 लघु उद्योजक सहभागी झाले होते. यावेळी अनेक चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं होतं. लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत असून त्याचा फायदा या सर्व उद्योगांना नजीकच्या काळात होईल असा विश्वास कलराज मिश्र यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शगुन या नावाच्या पुस्तकाचं प्रकाशनही कलराज मिश्र यांच्या हस्ते करण्यात आलं. लग्न, वाढदिवस अशा समारंभांमध्ये उरलेलं अन्न बऱ्याचदा वाया जातं. पण तेच अन्न एखाद्या भुक्याल्या जीवाला मिळालं तर? हाच विचार करून मुंबईच्या डबेवाल्यांनी रोटी बँक या नावानं नवीन सेवा सुरू केली आहे. गेल्या 150 वर्षांपासून कोणत्याही परिस्थितीत वेळच्या वेळी मुंबईकरांना घरच्या जेवणाचा डबा पोहोचवणं ही डबेवाल्यांची खासियत. मोठमोठ्या समारंभांमध्ये उरलेलं अन्न वाया जाऊ नये आणि ते गरिबांना मिळावं या उद्देशानं मुंबई डबेवाला संघटनेनं कॅटरर्स आणि विवाह संस्था यांच्याशी संलग्न होऊन रोटी बँक या नावानं सेवा सुरू केली आहे. तुम्ही एवढं जेवण फेकून देता ते फेकून न देता आमच्याशी संपर्क करा. आम्ही ते जेवण घेऊन तुमच्याकडनं मोफत घेऊन आणि मोफत सेवा आहे आमची. आम्ही कुणाकडनं पैसे घेत नाही आणि कुणाला पैसे देत नाही. लग्न कार्य आणि अशाच इतर समारंभांच्या वेळी अतिरिक्त अन्न उरल्यास ते गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी इच्छुक दानशूर व्यक्ती 098672213110 अथवा 086527605542 या क्रमांकावर संपर्क करू शकतात. तसंच लवकरात लवकर ही सेवा गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी वेबसाईटही तयार करण्यात येणार आहे. एका बाजूला अरोपती, करोडपती यांच्या मोठ्या मोठ्या पार्ट्या होतात, लग्न सोहळे होतात, त्यांच्यात अनेक जेवण वाया जातं आणि दुसरीकडे याच मुंबईमध्ये फुटपाथवरती उपाशी माणूस झोपलेला आम्ही पाहतो. दुर्दैवाने हे दोन्ही चित्र विदारक आहेत. एकीकडे अन्न वाया जातं, एकीकडे उपाशी माणूस आहे. याच्या मधला जो दुवा आहे, जर तो दुवा कोणी बनत असेल तर ते जेणेकरून त्या उपाशी पोटी राहणाऱ्या माणसाची भूक भागेल म्हणून ते काम मुंबईच्या डबेवाल्याने हाती घेतलेलं आहे. आणि इथून पुढे मुंबईचा डबेवाला जे काही मोठ्या मोठ्या पार्ट्यात अन्न शिल्लक राहील ते अन्न घेऊन गरिबांना वाटणार अशी साधी संकल्पना आहे याची. डबेवाल्यांनी सुरू केलेला हा अनोखा उपक्रम जर प्रत्येक सुजाण नागरिकांना अवलंबला तर हातावर पोट असणारे मजूर, गरीब व्यक्ती अशा कोणावरही उपासमारीची वेळ येणार नाही. रोटी बँक या सेवेविषयी अधिक माहिती देण्यासाठी रोटी बँकेचे व्यवस्थापक दशरथ केदारी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. अतिशय खूप छान, उपयुक्त असाच हा तुमचा उपक्रम आहे आणि ह्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. मुळात हे असं करावं म्हणजे या उपक्रमाची कल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली? आता मॅडम, आम्ही 125 वर्ष झाले मुंबईमध्ये जेवणाचे डबे पोहोचवतो. हां. तर आम्ही हर रोडला, ट्रेनमध्ये असो, कुठल्या गल्ली गल्लीमध्ये फिरतो डबे घेऊन. तर काही काही ठिकाणी अशी लोक बघतो आम्ही. आता केम हॉस्पिटल झाला, आपण पाहिलं असेल कधी, केम हॉस्पिटलच्या पाठीमागे या टाटा हॉस्पिटलच्या पाठीमागे काही अशी लोक आहे की त्यांना खूप सारी गरज आहे त्याची जेवणाची. तर आम्ही असं विचार केला की ह्या लोकांना काही काही ठिकाणी मोठ्या मोठ्या पार्ट्या होतात, काही काही ठिकाणी अशा हॉटेलमध्ये कॅटरेसवाले पण अशा फेकून देतात. तर आम्ही असा विचार केला, ह्या लोकांना जर आपण सूचना केली काही अन्न फेकून न देता आमच्याकडं त्याचं हे करावं तुम्ही, आणि ते घेऊन आम्ही ज्या लोकांना गरज आहे त्याची. तर साधारण आम्ही पूर्ण मुंबईमध्ये फिरतो. आम्ही बघतो काही काही ठिकाणी की अशी लोक आहेत की कचऱ्यामधलं उचलून अक्षरशः खातात. तर आमच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली, हे लोक कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून न देता आमच्याशी कॉन्टॅक्ट करून ते आमच्याकडे दिलं तर एकदम उत्तम होईल. ह्या हिशोबाने आमच्या डोक्यात ती आयडिया आली एक, आणि ते घेऊन आम्ही ज्या लोकांना गरज आहे त्याची तिथवर पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आता याच्या मागे आम्ही कुठल्या याच्याकडून पैसे वगैरे काही घेत नाही. दिवसभर आम्ही डबे पोहोचवायचं काम झालं की कुठून भेटन
याचा विचार करतो आणि तिथवर पोहोचवायचं काम करतो. याच्या मागे आमचा कुठला उद्देश नाही की 2 रुपये आपल्याला त्याच्यामधून इन्कम भेटेल, याच्यामध्ये कुठलंच काही नाही नाही, आमचं. अतिशय चांगला म्हणजे अगदी की अन्न पुरवण्याचा हा तुमचा खूपच चांगला आहे. आता तुम्ही म्हणालात ही कल्पना आली, पण कल्पना येऊन ती प्रत्यक्षात उतरवणं ह्याच्यामध्ये फरक असतो ना. मग त्यासाठी तुम्ही नेमकं काय विचार केलात, कसं केलं? मुळात तुम्ही किती लोक आहात, सगळेजण आता मिळून आमचे तुम्ही मुंबई- भेटलात का, काय केलं तुम्ही? मुंबईमध्ये आमचे 5,000 लोक आहेत. हा. विरारपासून ते चर्चगेट पर्यंत आम्ही लोक डबे पोहोचवतो. आता आम्ही असा विचार केला की प्रत्येक ठिकाणी ज्या कस्टमरकडे आम्ही डबा घ्यायला जातो, प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या कस्टमरला सांगून ठेवू की तुमच्या घरी कुठलं अन्न उरलं तर डब्यावाल्याच्या मार्फत ते हे करा, तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही तिथून घेऊन जाऊन ज्या लोकांना गरज आहे रोडवरती, आता घेऊन आपण बिल्डिंगच्या खाली उतरलो की आपल्याला कुठे दिसलं बा या लोकांना गरज आहे, असं नाही की आपण स्टेशनलाच घेऊन गेलं पाहिजे. कुठं पण आपल्या रस्त्याला ज्या लोकांना त्या जेवणाची गरज आहे तिथं देऊ शकतो आपण. पण मग ज्यांना द्यायचं असेल अन्न तर त्यांनी ते कसं पॅक Pack करून करून- द्यायचं, कसं द्यायचं, काय करायचं? त्यांनी म्हणजे साधारण- म्हणजे प्रत्येक अन्न, भाजी असेल वेगळी, आमटी, काय करायचं ते सांगा ना. आता ज्याच्या घरी एखाद्याच्या घरी 2 चपात्या असतील किंवा थोडी भाजी असतील, त्यांनी व्यवस्थित पॅक करून दिलं तर आम्ही ते सायकलवरती डब्यावाला बोललो तर सायकलवरती घेऊन जाणार. हो. तर त्यांना सांगितलं की थोडं कशामध्ये पण तुम्ही पॅक करून दिलं, डब्यावाल्याला नेता येईना असं पॅक करून द्या. आता रोटी बँक हे नाव कसं सुचलं तुम्हाला? कारण खूप छान नाव आहे. तर बँक कसं ते सुचलं? औरंगाबादमध्ये आम्ही एक कुठल्या तरी पेपरला वाचलं होतं की रोटी बँक म्हणून त्यांनी चालू केलंय. तर आम्ही आमचा असा विचार आला की आपल्या मुंबईमध्ये तर खूप सारा असं अन्न हे होते. आता त्यांनी असं चालू केलं की त्यांची एक जागेवरती कुठेतरी शाखा आहे. ती लोक काय करतात, ज्याच्या घरी अन्न उरण ते तिथं नेऊन देतात आणि ज्यांना जेवणाची गरज आहे ती लोक तिथे जाऊन घेतात. तर आम्ही असं केलं की आपल्या इकडं मुंबईमध्ये खूप सारं अन्न वाया जाते आणि आपण आपली एवढी लोक आहेत मुंबईमध्ये, 5,000 डबेवाले आहेत, पण कुठून ना कुठून पण आणू शकतो, तिथून आपल्याला भेटेल तिथून आपण घेऊन देऊ शकतो. तर आपण इकडे चालू केलं तर एकदम उत्तम होईल. त्या विचाराने आम्हाला एक गोरेगावला मधून लगीन सोहळ्याचं एक हे होतं, फंक्शन होतं, त्याच्यामध्ये खूप सारे कॅटरेसवाले आले होते. तर आम्ही त्यांना अशी साधारण अपील केली, जर तुमचे मोठ्या मोठ्या लग्न सोहळा होतात तिथे तुमच्या कॅटरेस जातात जेवण बनवायला आणि तिथल्या त्या लोकांचं जर उरलं जेवण तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करून जर ते दिलं तर एकदम उत्तम होईल. तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये न फेकता ते आमच्या मार्फत गरिबापर्यंत पोहोचेल. असे मुंबईमध्ये खूप सारी लोक आहेत. पण मग आता तुम्ही हे सुरू किती दिवस झाले तुम्हाला हे सुरू आता करून? साधारण आम्हाला हे सुरू करून 10-15 दिवस झाले चालू करून. बरं. पण आणि आम्हाला मग कसा खूप सारे प्रतिसाद कसा आहे? खूप सारे लोक आम्हाला फोन करतात. पण ऍक्च्युअली काय होतं मॅडम, काही वेळेस आमचं पण ताकद कमी पडते याच्यामध्ये. बर. आता लोक रात्रीचे फोन करतात, काही लोकांचं रात्रीचं लेट फंक्शन चालू होतं, 12:30ला 1ला संपत. तर ती लोक रात्रीचे 1-2च्या नंतर फोन करतात, पण तिथं आपण जाऊ शकत नाही. भले घेतलं आपण देणार कोणाला ते. आणि ऍक्च्युली कसं असतं, आपण रात्रीचं जेवण जर सकाळ वाटलं तर ते खराब होण्याची शक्यता असते ना, ते कधी बनवतात त्याच्यात हे जरा. मग तेवढ्यासाठी आम्ही एक अपील करतोय की आमच्या संगतीने अजून कुठल्या संघटना असतील ते आमच्या संगतीने जोडून जेवढे आपल्याला लोकांचे म्हणजे अन्न वाया जातं ते जमा करून कसं वाटता येईल त्याच्यासाठी लोकांना आम्ही अपील करायचा प्रयत्न करतोय. अपील करताय म्हणजे नेमकं कशा आता पद्धतीने आम्ही- तुम्ही अपील करताय? आम्ही काय असं करताय अपील तुम्ही? करणार आहे, कुठल्या तरी पक्षाचे किंवा याचे आमदार किंवा खासदार असतील त्यांनी आम्हाला कुठल्या तरी एक गाडीची जर सुविधा करून दिली तर त्या गाडीमध्ये आपण कुठल्या तरी फ्रीज एक बसू शकतो. रात्रीचं जर लेट कुणाचा कॉल आला तर ते जेवण उचलून फ्रीज मध्ये ठेवू शकतो ते, जेणेकरून ते चांगलं राहावं, फ्रेश राहावं म्हणून. ते सकाळचं आपण कुठल्या तरी स्टेशनला म्हणा किंवा कुठल्या तरी याच्यावरती, आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला की केम हॉस्पिटलच्या बाहेर असेल किंवा टाटा हॉस्पिटलच्या बाहेर असेल, नायर हॉस्पिटलच्या बाहेर असेल, काही काही लोकांची अक्षरशः अशी परिस्थिती आहे की त्यांना बनवायला कुठे हे नाही आहे. आणि काही संघटना अशा तिथे आणून देतात. आम्ही आता 2-3 वेळा केम हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटलच्या बाहेर केलं तर तिथं खूप गरज आहे. आता त्यांचे एक पेशंटच्या पाठीमागे 4-5 नातेवाईक असतात त्यांचे, बरोबर. आणि ते पेशंट आता हॉस्पिटलमध्ये. पण आता हे खरं म्हणाल तर हे गरजू आहेत, पण जर का असं अगदी इझिली किंवा सहज अन्न मिळालं तर ती तशी एक प्रकारची हे नाही का निर्माण होणार की चला फुकट मिळते, आपल्याला काही काम करायचं गरज नाहीये, अशी कुठे होऊ शकते नाही, का? असं म्हणजे असं होऊ शकत नाही मॅडम. कारण कसं असतं माहिती, काही काही ठिकाणी आम्ही बघतो की अशी लोक आहेत, अपंग आहेत, त्यांना काम करायचं त्यांची क्षमता नाही. पण हे तुम्ही बघता का, म्हणजे की आता तुम्ही नेमकं अग्रक्रम कसा देता की आता हे अपंग आहेत किंवा हे कसं तुम्ही करता?
की मॅडम त्या- आम्ही त्या बघतो, आम्ही लोकांपर्यंत? नेहमी फिरतोच. आता मुंबईचे डबेवाले तर गल्ली गल्लीत फिरतो, आम्ही नाही, पण पाहतो. म्हणजे देवळाच्या बाहेर वगैरे असं देवळाच्या कुठे बाहेर जाता तुम्ही आम्ही नेमकं? आम्ही जास्त करून काय करतो माहिती आहे, जिथे अपंग लोक असतील त्यांची खरंच त्याला ती गरज आहे त्याची, हेही तुम्ही बघताय, हे खूप जी खरंच ज्या लोकांना त्या जेवणाची गरज आहे. आता अशी लोक मॅडम पुष्कळ आहेत हां. की ते लोक थोडे खाऊन थोडे हे करू शकतात, पण आपल्याला तसं नाही करायचं. जिथं जास्त त्या लोकांना ज्याची गरज आहे, अक्षरशः लोक कचऱ्यातून उचलून खातात, आपण तिथंच हे करायचं. मुंबईमध्ये अशी पण लोक आहेत, तुम्ही बोलता की काही काही ठिकाणी अशी लोक हा, आहेत म्हणजे की फुकटचं मिळते, फुकटचे मग भेटले काही की तिथे चव बसून आपल्याला राहायचं खायला, हा, म्हणजे खायला एक ती बसून राहायचं. वृत्ती हा. वाढत जाईल ना, हा, असं पण तसं आहे ना. तसं नाही. आपण ते आम्ही मुंबईच्या तुम्ही डब्यावर लक्ष फिरतोच, देताय. आमच्या लक्षात असतात ते कुठं कुठं कसे लोक बसतात ते. देवळाच्या बाहेर झाले तुम्ही म्हणता, आता रेल्वेच्या काही काही भागामध्ये पाहतो आम्ही, ऍक्सिडेंट वगैरे झालेले असतात. ऍक्च्युली त्यांच्या घरी कोण बनवणारं नसतं, की अपंगी पोरं असतात, कुणाचे हे असतात, काही काही वयस्कर लोक असतात. ते त्यांच्या आपण गरजू लोक, ज्या लोकांना त्याची गरज आहे ते म्हणजे त्यांना हे दिलं तुम्ही गेलं करत पाहिजे. असताना तुम्ही गरजू गरजू लोक आहेत लोकांसाठी, ते. गरजू बरं, लोक. आता तुमच्याशी संपर्क करण्यासाठी नेमका कुठे संपर्क करायचा हे तुम्ही, किंवा तुमचं जाळं वाढवण्यासाठी तुम्ही काय करा? तुम्ही फोन नंबर सांगू शकाल का तुमचा, काय आहे तो? आता माझा पण नंबर नाही, पाठ ठीक नाही. आहे. हा, तर आम्ही आमचा आता साधारण आम्ही एक वेबसाईट चालू करतो, बँक रोटी म्हणून. अजून काय आम्ही चालू नाही केली, पण आमचा उद्देश आहे. आणि त्या वेबसाईट वरती गेलं ना की आमचे ज्या ज्या एरियामध्ये लोक आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिले जातील त्याच्यावरती, बरं. जेणेकरून आम्हाला पटकन तिथवर पोहोचता येईल. आता असं आता कधी कधी असं होतं की मॅडम मी राहायला अंधेरीला आहे आणि मला जर साधारण इकडला भाई खेळायचा किंवा लोअर पर्यंत आपल्याला संपर्कासाठी नंबर दिलेला आहे 8652760542. हा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि आपल्याकडे जर का अन्न उरलं असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क साधा. मग हे लोक येऊन तुमच्याकडून अन्नही घेऊन जाऊ शकतात. खूप चांगलं आहे. सांगा सर. तर आम्ही असंच हे चालू केलंय की जिथे जिथे ज्याला गरज पडेल, की ज्यांच्या घरी उरले अन्न, तर त्यांनी ते डब्यावाल्या रोटी बँकच्या वेबसाईट वरती जायचं. कुठल्या कुठल्या एरियामध्ये त्या एरियाचा माणूस तुम्हाला त्यांना तिथे भेटेल, त्या माणसाचा नंबर भेटेल, त्या माणसाला कॉल करून त्याला तिथला ऍड्रेस कळवायचा त्यांच्या घरी. खूप चांगली सेवा आहे आणि याच्यामध्ये उत्तरोत्तर तुम्ही नक्कीच प्रगती कराल. खूप चांगलं पाऊल तुम्ही उचललेलं आहे आणि मुंबईचे डबेवाले वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये अतिशय प्रसिद्धच आहेत आणि तुम्ही आलात, खूप चांगली माहिती आम्हाला दिली. मॅडम कसं आहे माहितीये का, आम्ही लोकांची सेवा करण्यासाठीच आमचं हे घालवलंय आणि तुमच्या या सेवेत खरंच आमचाही सहभाग. आपण आलात, धन्यवाद. नमस्कार. विद्यार्थ्यांमधील विज्ञानविषयक दृष्टिकोन विकसित करण्यात विज्ञान चित्रपटांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि 6व्या राष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव निवड समितीचे अध्यक्ष श्याम बेनेगल यांनी सांगितलं. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. मात्र भारतात वैज्ञानिक चित्रपटाची वानवा असल्याबद्दल बेनेगल यांनी खेद व्यक्त केला. विज्ञान चित्रपट लोकप्रिय करण्यासंदर्भातल्या नेहरू केंद्राच्या योगदानाचं त्यांनी कौतुक केलं. येत्या 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान मुंबईत होणाऱ्या महोत्सवात 45 विज्ञान चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. हिंदू जनजागृती समितीनं आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. श्री क्षेत्र शनी शिंगणापूर इथल्या धार्मिक ग्रंथांचं रक्षण व्हावं, काश्मीरी हिंदूंचं कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावं आदी मागण्यांसाठी उद्या मुंबईत आझाद मैदान इथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन होणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे मुंबईचे प्रवक्ते डॉक्टर उदय धुरी यांनी दिली. विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबईत असलेल्या बीडीडी चाळीचं पुनर्वसन म्हाडानं करू नये, म्हाडानं पुनर्वसन केल्यास त्याचा निषेध केला जाईल असा इशारा अखिल बीडीडी चाळ भाडेकरू संघटनेच्या अरविंद वाघमारे यांनी आज मुंबईत या संघाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत दिला. बीडीडी चाळी एकूण 207 चाळी असून झोपडीधारकांना 350 स्क्वेअर फूटचं घर मिळतं, तर म्हाडानं 550 स्क्वेअर फुटाचं घर द्यावं, तसंच घरांचं भाडंही कमी करावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सर्व संग्राम लढ्यातल्या भूमिगत वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन मंजुरी मिळण्यासाठी आज मुंबईतल्या आझाद मैदानात वृद्ध स्वातंत्र्य सैनिकांनी आमरण उपोषण पुकारलं आहे. याबाबत सर्व प्रकरणं तात्काळ मंजूर करून निकाली काढण्यात तसंच लवकर न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नाशिक इथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या 3 दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आजपासून सुरू झाल्या. स्पर्धेत 11 क्रीडा प्रकारात 200 स्पर्धक सहभागी होणार आहेत. क्रीडा ज्योतीचं प्रज्वलन केल्यानंतर ध्वजारोहण करून क्रीडा स्पर्धांची सुरुवात झाली.
खेळाडूंनी जीवनात प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. प्रत्येक विभागातले मुख्य अभियंता आपापल्या संघासह या स्पर्धांना हजर आहेत. या क्रीडा स्पर्धांचं आयोजन दर 2 वर्षांनी न करता दरवर्षी करावं, तसंच क्रीडा स्पर्धांबरोबर नाट्य स्पर्धाही घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आठवड्यातील 5 दिवस जी मुलं मैदानात खेळ खेळतील त्यांना वार्षिक परीक्षेत 10 गुण दिले जातील अशी घोषणा शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज केली. टेनिक्वाईट फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनच्या वतीनं पुण्यात 34व्या राष्ट्रीय ज्युनियर गट टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात तावडे बोलत होते. मुलांनी अभ्यासासह खेळाकडे वळलं पाहिजे, तसंच विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवणाऱ्या मुलांना सरकारी नोकरीत सहभागी केलं जाईल, तसंच टेनिक्वाईट या खेळाचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या स्पर्धेत राज्यासह देशभरातील 22 संघ सहभागी झाले आहेत. यावेळी महापौर दत्ता धनकवडे, आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह टेनिक्वाईट फेडरेशन ऑफ इंडियाचे अधिकारीही उपस्थित होते. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अजित चंडीला याच्यावर आजन्म बंदी घालण्यात आल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केली. मुंबई संघातील खेळाडू हिकेन शहावर 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. शिस्तपालन समितीच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआय आणि संबंधित संस्थांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत ही बंदी असेल. हवामान. येत्या 36 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. राज्यात सर्वात कमी तापमान पुणे ते 10.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 29, किमान 16, नागपूर 29, 17, पुणे 28, 11, औरंगाबाद 27, 14, नाशिक 27, 11, कोल्हापूर 28, किमान उपलब्ध नाही, रत्नागिरी 30, 17, सोलापूर 32, 19 आणि अमरावती 28 आणि 16. संपूर्णतः सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हणून सिक्कीमच्या नावाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घोषणा. सहकार आणि खासगी क्षेत्र एकाच वेळी पूर्ण क्षमतेने सुरू राहिल्यास निकोप स्पर्धा निर्माण होऊन गुणवत्ता वाढेल, मुख्यमंत्र्यांचं मत. उपेक्षित घटकांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणाऱ्या सहकारी बँकांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं आवश्यक, शरद पवार यांचं प्रतिपादन. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची फेरनिवड. पिंपरी चिंचवड इथे भरलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप. यंदाच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी 25 मुलांची निवड. महाराष्ट्रातल्या 4 जणांचा समावेश, दोघांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर. आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी क्रिकेटपटू अजित चंडीला याच्यावर आजन्म बंदी घालण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.